हमीद मुशर्रफ के नेतृत्व में मनाया गया अंतर्राष्ट्रीय महिला दिन। महिला प्रकृति का वरदान है। महिला के बिना संसार अधूरा है। एक महिला माँ, बहन, बेटी, बीवी हर रूप में अपने खिदमत देकर इस संसार के ताने बाने को बनाए रखती है। हर धर्म में महिलाओं को आदर और सम्मान किया जाता है। कहीं माँ के कदमों तले जन्नत बताया गया है तो कहीं महिला को लक्ष्मी, सरस्वती और दुर्गा के रूप में पूजा जाता है तो कहीं यीशु को जन्म देने वाली मरियम के रूप में सम्मान दिया जाता है। 8 मार्च को महिलाओं को समर्पित करके दुनिया भर में अंतर्राष्ट्रीय महिला दिन का आयोजन किया जाता है। इसी के चलते शहर बीजापुर में अब्दुल हमीद मुशर्रफ के नेतृत्व में महिलाओं को सम्मान देने के लिए शहर के निसार मड्डी में स्थित इनके ऑफिस में अंतर्राष्ट्रीय महिला दिन का आयोजन किया गया। इस मौके पर कई क्षेत्रों में जैसे कॉरपोरेशन, खेल, सियासत, प्राइवेट एनजीओ और ऑर्गेनाइजेशन के ज़रिए समाज में अपनी सेवाएं दे रही कई सम्मानित महिलाओं को प्रोत्साहित करते हुए उन्हें सम्मानित किया गया। इस अवसर पर बात करते हुए कई महिलाओं ने बड़े ही भावुक अंदाज में हमीद मुशर्रफ का धन्यवाद व्यक्त करते हुए अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आज राष्ट्रीय महिला दिनाचरण है। ये सबको मुबारकबाद देता हूँ। सब भी आए तुम्हें, सब भी आपको हमें बुलाने में। आज महिला दिनाचरण का शुभ दिन है और ये तुम्हारा दिन है, पूरे हमारे माँ बहना का। और ये सब ये तुम्हारे वास्तविक करे थे, ये सब हमारे बहना माँ तुम्हें आए, बहुत तुम्हारा दिल के गहराई से शुक्रिया अदा करता हूँ। क्योंकि तो महिला दिनाचरण में एक माँ बच्चे को, बेटे को क्या सिखाते है वो जो बेटा सीखता है। तुम्हें सिखाए के बाद ही सब भी सीखना पड़ता है। ये तुम ना छोड़ को ये दिन आज हमारा कल ही चलता, कल करने का, कल होली होली रजम नहीं करे, आज करे थे। तुम्हारा सबका शुक्रिया अदा करता हूँ। ऑफिस के सामने अंतर्राष्ट्रीय महिला दिनाचरण शुभाशयಗಳು और आज महिला दिनाचरण है। मुबारकबाद देता हूँ पूरे आज हमारे महिला, हमारे माँ बहना सब भी आको यहाँ आज उनका स्टेज था। आज हमें हमारे माँ बहना के वास्ते आज यहाँ हमारे ऑफिस के सामने स्टेज मार को उनके वास्ते, और जो माँ बच्चे को सिखाती वो बच्चा माँ की बात ही सुनता है। आज महिला दिनाचरण है, दिन है, ये माँ के कदमों में जन्नत है। आज हमें सब भी मिला को, हमारे माँ बहना मिला को हमें आज हमारे ऑफिस के सामने ये दिन हमें आज करें ದಿನಾಚರಣೆ। ನಮ್ಮ ಅಮ್ಮಿದಣ್ಣವರು ಇದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಕರೆಸಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ರು ಮುಂದೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೆ। ನಾವು ಏನೋ ಎಲ್ಲೋ ತೆಗ್ನಾಗ ಇದ್ದವ್ರಿಗೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಗೆದ್ದು ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಇಷ್ಟು ಮುಂದೆ ತರಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಅಣ್ಣನೇ ಕಾರಣ। ನಮ್ಮ ಅಣ್ಣನ ಬಗ್ಗೆ ಏನಾದ್ರು ಮಾತಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ದುಃಖ ಬರ್ತದೆ। ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಒಳ್ಳೆ, ನನಗೆ ಭಾಳ ಕಷ್ಟ ಇತ್ತು ಸರ್। ನಾ ಇಷ್ಟು ನಮ್ಮ ಅಣ್ಣನ ಬಳಿ ಒಂದು ರಾತ್ರಿ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಓಡಿ ಬರ್ತೀನಿ। ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ನನಗೆ ಎಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಂದು ನನಗೆ ಸ್ವಂತ ಅವ್ರು ಒಡ ಹುಟ್ಟಿದ ಅಣ್ಣನಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚದಾನ। ನಮ್ಮ ಅಣ್ಣನ ಬಗ್ಗೆ ಆ ಬಾಯಿ ಮಾತಾಡೋಕೆ ನನಗೆ ಭಾಳ ಕಷ್ಟ ಅನ್ನಿಸ್ತು। ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ನಮಗೆಲ್ಲ ಮುಂದೆ ತರಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಅಣ್ಣನೇ ಕಾರಣ। ನನ್ನವರು ಅಂತ ಯಾರು ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನನ್ನ ಅಣ್ಣನ ಹೊರತು ನನಗೆ ಯಾರೂ ಇಲ್ಲ। ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯದಾಗ ನಮ್ಮ ಅಣ್ಣನೇ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ। ಅಬ್ದುಲ್ ಹಮೀದ್ ಮುಶರ್ರಫ್ ಅವರು। ಹೌದು ಸರ್, ಹೌದು। ಏನೋ ಒಂದು ಕಷ್ಟ ಇದ್ದಾಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮ್ಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಯಾರಲ್ರಿ। ನಾವು ಇವಾಗ ಹಿಂಗೆ ಇರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅವರೇ ಕಾರಣ। ಖುಷಿ ಕಣ್ಣೀರಿ, ನನಗೆ ದುಃಖದ ಕಣ್ಣೀರೆಲ್ಲ ಖುಷಿ ಕಣ್ಣೀರಿ। ಫಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ದುಃಖ ಇತ್ತು, ಇವಾಗ ನನಗೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಅದ್ರಿ। ನಮ್ಮ ಅಣ್ಣವ್ರದಿಂದ ಇಲ್ಲ। ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಹೌದು। ನಮ್ಮ ಅಣ್ಣಗೆ ಬೆಂಬಲ ನೀಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಅಣ್ಣಗೆ ಅಬ್ದುಲ್ ಹಮೀದ್ ಮುಶರ್ರಫ್ ಅವ್ರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರು ಬೆಂಬಲ ಕೊಡ್ತೀವಿ। ಬಿಜಾಪುರ ಜನತೆಗೆ ಏನು ಕೇಳ್ಕೊತೀರಿ?
ಏನು ಬಿಜಾಪುರ ಜನತೆಗೆ ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಏನು ಕೇಳ್ಕೊತೀವಿ? ಏನು ಕೇಳ್ಕೊತೀವಿ, ನಮ್ಮ ಅಣ್ಣವ್ರಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕ್ರಿ, ನಮ್ಮ ಅಣ್ಣವ್ರು ಬಂದ್ರೆ ನಮಗೆಲ್ಲ ಚಲೋ ಆಗ್ತದೆ. ಅವ್ರು ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಮ್ಯಾಗ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಮೇಲೆ ಭಾಳ ಜೀವ ಅಂತಾರೆ. ಎಲ್ಲರಿಗೆ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರು ತಾಯಂದ್ರ ನೋಡ್ಕೋತಾರೆ. ನಮ್ಮ ಅಣ್ಣವ್ರಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕ್ರತ್ ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ಕೊತೀವಿ. ಇಲ್ಲ, ನೀವು ಒಂದು ಜಾತಿ ಬೇರೆ ಅದಾವ್ರಿ, ಅವರು ಒಂದು ಜಾತಿ. ಜಾತಿ ಏನು ಬೇರೆ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹತ್ರ ರಕ್ತ ಎಲ್ಲರದು ಒಂದೇ ಇದ್ರಿ. ಜಾತಿ ಅಂತ ಬೇರೆ ಇರ್ಬೋದು, ಆದ್ರೆ ರಕ್ತ ಎಲ್ಲ ಒಂದೇ. ಅವ್ರು ನಮ್ಮ ಸ್ವಂತ ಅಣ್ಣ ರೀ. ಈಗ ನಮ್ಮ ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ನಗರ ಶಾಸಕರು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀವಿ? ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ ರೀ? ಹಿಂದೂ ಹಿಂದೆ ರೀ. الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم عاديات صبحا فالموريات قدحا فالمغيرات صبحا فأثرن به نقعا वन्दे मातरं सुजला। ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆಯ ಉದ್ಘಾಟಕರಾಗಿ ಆಗಮಿಸಿರುವಂತಹ ಮಾಜಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಶ್ರೀಮತಿ ಸುಜಾತಾ ಕಳ್ಳಿಮನಿ ಮೇಡಮ್ ರವರಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ಮುಷೀದ್ ಸಾಹೇಬರ ಪರವಾಗಿ ಹಾರ್ದಿಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಸುಜಾತಾ ಚಲ್ವಾದಿ ಮೇಡಮ್ ರವರಿಗೂ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹಾರ್ದಿಕವಾಗಿ ನಾನು ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟುವ ಮೂಲಕ ಅವರನ್ನು ಸ್ವಾಗತ ಕೋರಬೇಕೆಂದು ನಾನು ಕೇಳಿಕೊಳ್ತೇನೆ. ಅಕ್ಕಲ್ಕೋಟ್ ಅವರನ್ನ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸಲೀಂ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟ್ ಮೇಡಮ್ ಅವರು ಬಂದು ಅವರಿಗೆ ಗೌರವಿಸಲಿಕ್ಕೆ. ಬುದ್ಧ ಬಸವ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಹೆಂಗೆ ಕ್ರಾಂತಿ ಮಾಡಿದ್ರು ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಸಾವಿತ್ರಿ ಫುಲೆ ಮತ್ತು ಶೇಖ್ ಫಾತಿಮಾ ಇವರು ತಮ್ಮ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಕೂಡ ಬಹಳ ಶ್ರಮ ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಒಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಂ ಹೆಣ್ಮಗಳು ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ಇಷ್ಟೊಂದು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ತಮಗೆಲ್ಲ ಇದು ಗೊತ್ತಿರಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಐತಿ. ಆದ್ದರಿಂದ ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಸಂಭ್ರಮದ ಆಚರಣೆಗೆ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಈ ವೇದಿಕೆಯನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಮತ್ತು ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಆಹ್ವಾನ ಕೊಟ್ಟು ಕರೆಸಿ ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣೀಭೂತರಾದ ನಮ್ಮ ಹಮೀದನ್ನ ಮುಷ್ರಿಫ್ ಅವರಿಗೆ ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ಹಾಗೂ अनंत अनंत नमस्कारಗಳು. आज यहाँ बैठे हुए डैश पे ये जो समारंभ जमा है इसके मेन कार्यभूत मतलब ये जो समारंभ के जो अट्रैक्शन ऑफ सेंटर हैं और इस सब का जमा करने के लिए जो यहाँ पे एक रीज़न है हमीद भैया मुशर्रफ ये कार्यक्रम के अध्यक्ष उनको सलाम पेश करते हुए यहाँ पे उद्घाटन समारोह को पूरा करते हुए जो हमारे बहन सुजाता कलीमनी जी ने बात की है और यहाँ पे आए हुए चलवादी मैडम, डायस पे मौजूद मेरे लेडीज़ कॉरपोरेटर्स, बहुत खुशी होती है देख के कॉरपोरेशन में हमारे मुस्लिम्स औरतें भी जा रही है तो उनको भी सलाम पेश करते हुए इस फंक्शन के लिए जो ऑर्गेनाइज किया हुआ है सबको सलाम पेश करते हुए डायस पे मौजूद सारे मेरे अपने माँ बहन हैं और यहाँ पे मौजूद सारे भाइयों और सबसे मेरी सबको सलाम पेश करती हूँ। और सबसे पहले बोलना बोले तो सबको इंटरनेशनल वुमेंस डे मतलब अंतर्राष्ट्रीय महिला दिनाचरण की बहुत बहुत मुबारकबाद पेश करती हूँ। आज
देखने बहुत खुशी हो रही। मैं बहुत दिन के बाद इतने सारे लेडीज और हमारे मुस्लिम्स के लेडीज को देखी बाहर, बहुत खुशी हो रही सच्ची में। इसके लिए तो एक बार तालियां मिलती सबके लिए, आपके लिए। कितना सुंदर लग रहा है भैया, तुम्हें आदमी बैठे तो इतने खूबसूरत लगते हैं क्या हम औरता थे कितने कलरफुल मतलब नजर हटती नहीं। माशाल्लाह, अल्लाह हर औरत को ऐसी उम्र और अच्छी हिदायत अता फरमाए। ऐसा सब जगह जुड़ना, मरकजों में जुड़ते हैं, आज सोशल नेटवर्किंग में भी जुड़े तो बहुत अच्छा लग रहा है। कहते मतलब मजा आता नहीं, बाहर भी पॉलिटिकल प्रोग्राम्स में आए तो तुमने भी थोड़ा बहुत आते जो बुलाए तब घर में नहीं बैठना खाली। हाँ, तो औरतों के हक के बारे में बोलना बोले तो पहले डेजिग्नेशन रहता था, ऑक्यूपेशन मतलब काम क्या करती है औरत, बोला था हमें हाउस वाइफ करके लिखते थे, करेक्ट है, घर में का काम करती हाउस वाइफ मतलब घर में रहने वाली औरत, ऐसा कुछ है वो डेजिग्नेशन। बाद में उसे चेंज करके क्या करे, हाउस मेकर करे। आज हमें क्या करते करके एक डेजिग्नेशन फॉर्म में भरना बोले तो ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ बाहर मनी ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ, नहीं हाउस मेकर बोलते। हाउस मेकर बोलते घर बनाने वाली औरत। मिट्टी दीवार से और सिर्फ इटंगी से सीमेंट से घर नहीं बनता, घर एक औरत से बनता। वो माँ रंदे, वो बहन रंदे, बीवी रंदे, बेटी रंदे, आँख जब उन्हें घर को संवारती सजाती तब भी घर एक सुंदर घर बनता है। और घर में बेटा रहे तो भी बड़ी खुशी। अल्लाह ताला मेरे 3 बेटा से नवाजा, कभी बेजार नहीं, बहुत खुश हूँ मैं। अच्छा है अल्लाह बेटा दिया घर को, ऐसा नहीं बेटा ना से भी खुश रह सकते, लेकिन औरतों का जो तजुर्बा रहता, औरतों का जो जज्बा रहता वो किसी में भी नहीं रहता। स्टार्टिंग में एंकर करते शंभू सर ने बोले भूमि ताई, कर्नाटक माते, भारत माते बोलते कर बोल को कई को बोलते हैं। जमीन को जितनी बर्दाश्त की ताकत है औरत को भी उतनी बर्दाश्त की ताकत है, इसलिए औरत को जमीन से मिलाया जाता है। अपने अंदर से एक जान को बाहर निकाल को तुम्हारे वंश को आगे बढ़ाने की अगर ताकत है तो वो औरत के अंदर है, इसलिए औरत को उतना बड़ा रुतबा दिया। अल्लाह हमने नबूवत नहीं दिया परवाह ने, लेकिन क्या दिया, नबूवत को पैदा करने की ताकत दिया। तो उसके लिए मैं अल्लाह से और भगवान से हमेशा शुक्रगुजार रहना। आज अच्छे अच्छे कृष्णा, महात्मा, परमात्मा सब औरतों के पेट से पैदा हुए, उन्होंने नबियाँ सब औरतों के पेट से पैदा हुए, तो औरत को बहुत बड़ा रुतबा दिया। अगर जन्नत की कोई सरदार नहीं बनी तो हजरत बीवी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा बने। तो वो भी चीज़ हम देखो, आज हमें अपने आप को कम महसूस नहीं करना। हमें डायस को बैठे क्यों बोलते, हमें थोड़ा बाहर निकले, अपना एक रुतबा बनाए, पहचानते 4 लोग आकर को बैठाए, लेकिन नीचे तुम्हें बैठे हर एक औरत का भी उतना जिसके अंदर काम है जितना हमें करते हैं। तुम्हें घर में सब कुछ संभालना, बच्चे संभालना, 5 घंटे फीस देकर भेजने के बाद में टीचर्स नहीं संभालते बच्चे हमारे, हमें पूरी जिंदगी संभाल ले गए। बोलते औरत में बहुत ताकत है, तो ये ताकत को जाया जाने नहीं देना। आने वाले दिनों में कौन सा भी रंग है, हमें घर और बाहरी दुनिया दोनों को देख जाने का मौका है आज के टाइम में। आज हमारे औरतें कॉर्पोरेटर्स बने, बहुत बड़ी बात है, अपनी जगह बनाना। आज से 15 साल पहले जब मैं भी ZP मेंबर बनी थी, मुझे ZP के अंदर भेजे तो बाहर आने का रास्ता मालूम नहीं आता, वो हालात में हमें बने, लेकिन बड़ा है खुद के अंदर वो टैलेंट रहता, बाहर निकलना रहता। और ऐसा भी समझो लोग बहुत पढ़े लिखे तो हमें कुछ कर सकते हैं, ऐसा भी नहीं। आज जो हमें हमारे हालात में हमें रद्द है, लेकिन हमारी बेटियों को आगे पढ़ाना बहुत ज्यादा जरूरी है। कई को बोले तो आज के जमाने में जो ये मुश्किलात आ रहे हैं, ये मुश्किलात से बाहर आने के लिए अगर कौन सा तो एक तलवार, एक जरिया तुम्हारे पास है तो वो सिर्फ एजुकेशन है, पढ़ाई है। सुजाता मैडम अभी बोले तुम ना कि पूरा एजुकेशन फ्री है, फिर भी तुम्हें क्या करो, बच्चों को अच्छी से अच्छी क्वालिटी की बेटियों को पढ़ाओ। क्यों बोल तो लड़का कहीं भी जाकर कूली मजदूरी करके पेट पाल सकता है, लेकिन लड़कियों का जिंदगी एक बार बर्बाद हो गया तो बर्तन घसने जाना और कोई चारा नहीं रहता, उनको याद रखो। इसलिए बोलते बच्चियों को पढ़ाओ। अगर बच्चियों को पढ़ाने में कुछ भी कम कस पड़ रहा है, हमारे जैसे हमें हमेशा तुम्हारी मदद करते लड़कियों के एजुकेशन के लिए, तो कभी भी हमीद भैया तो हमेशा है। आज देख रहा मैं 5 साल पहले हमीद भैया ने इलेक्शन हारे जैसा नहीं दिख रहा, उन्होंने जब रनिंग MLA है क्या कि वैसा हालत है, उनकी ज्यादा फैमिली ये सिटी के अंदर कोई प्रॉब्लम सॉल्व नहीं करे। मैं उनको वो तो बोली थी पहली बार भैया तुम्हें पढ़े देखो ना, लेकिन हिस्ट्री में कौन सा भी मुसलमान तुम्हारे होते वोटा ले इलेक्शन नहीं लड़ा। तो आज के टाइम में जो हालात है, जैसा आज तुम्हें बाहर है वैसा इलेक्शन के टाइम पर भी सारी औरतें बाहर आकर हमीद भाई को वोट करना, ये बात का भी तुम्हें चैलेंज लेना पड़ता है। मैं माफी चाहती हूँ, क्यों बोलते एक पॉलिटिकल बैकग्राउंड पे ये नहीं है, लेकिन है क्या है बोले तो हमें औरतें बाहर आकर जब वोट करेंगे नहीं, क्यों बोलो हमें भी 1% कम है, लेकिन 50% पूरे हिंदुस्तान में औरतें हैं, हमें है कि नहीं। सारे औरतें मिलाकर अच्छे नेता को चुन ले गए तो हमारा पानी भरने का तरस हमना मालूम है, तो हमारा पानी भरने का तरस कौन देखते हैं। आज उन्होंने फंक्शन करे, बैठना बोले तो ऊपर सबसे ऊपर बैठ सकते थे उन्होंने, लेकिन नहीं, उन्होंने हमना बिठा को नीचे बैठे बोले, समझ हमारे अंदर जो है उनको चुनने के लिए आने वाले दिनों में।
तो फिर ये चीज़ रखिए कि तुम्हें माँ बहना जैसे कसरत से जो बाहर है, जैसे तुम्हें मदरसे को जाते हैं, जैसे तुम्हें इज्तिमाओं को जाते हैं, वैसा जैसा कुछ भी औरतों के फंक्शंस है, कुछ भी है तो बाहर आओ, अपने आप को जानकारी कर लो कैसा करना क्या करना। दुनिया में बहुत सारी चीज़ें डेवलप हो गए, एक फोन नहीं आता तब से लेकर स्मार्टफोन तक आया, तो ये सब चीज़ें का इसमें ध्यान रखो। आने वाले दिनों में हमारे घर में बच्चियों को पढ़ाना का कोई कसम खा लो, बच्चियों को अच्छा बच्चे पोते नवासा जो भी है तुम्हारे बहुओं को भी पढ़ो, अगर नहीं पढ़े रहे तो एजुकेशन बहुत इंपॉर्टेंट है। सब मेरी माएँ बहनें बहुत मेहनत से अपना घर बनाती, तो सबको मेरे दिल से मुबारकबाद कहते हुए मेरी 2 बातों को खत्म कर। अस्सलाम वालेकुम। ಇವತ್ತು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆಯ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರುತ್ತಾ, ಹೆಣ್ಣೊಂದು ಕಲಿತರೆ ಶಾಲೆಯೊಂದು ತೆರೆದಂತೆ ತೊಟ್ಟಿಲ ತೂಗುವ ಕೈ ದೇಶವನ್ನೇ ಆಳಬಲ್ಲದು ಅಂತ ಶ್ರೀಮತಿ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶದ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ನೀವೆಲ್ಲರೂ ಮಹಿಳೆಯರು, ಒಬ್ಬ ಪತ್ನಿಯಾಗಿ ಒಬ್ಬ ಮಗಳಾಗಿ ನಮ್ಮ ಮೇಡಮ್ ಅವರು ಹೇಳಿದರು, ಎಲ್ಲ ರಂಗದಲ್ಲೂ ಸಾಧನೆ, ಒಬ್ಬ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ, ಒಬ್ಬ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿ, ಒಬ್ಬ ಶಾಸಕರಾಗಿ, ಕಂಡಕ್ಟರ್ ಆಗಿ, ಡ್ರೈವರ್ ಆಗಿ, ಗೃಹಿಣಿಯಾಗಿ, ಹೀಗೆ ಸಾಕಷ್ಟು ರಂಗದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರೇ ಮೇಲುಗೈ. ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಮಹಿಳೆಯ ಸ್ತ್ರೀ ಅಂದರೆ ಅಷ್ಟೇ ಸಾಕೆ, ನಿನಗೆ ಬೇರೆ ಹೆಸರು ಬೇಕೆ ಅನ್ನೋ ಹಾಗೆ ಇವತ್ತು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು ಸೇರಿದ್ದೀರಿ. ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಕಾರಣಭೂತರಾದಂಥ ಈ ಒಂದು ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆ ಜನರ ಮಧ್ಯೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮಹಿಳಾ ನಾಯಕಿಯರ ವಿವಿಧ ರಂಗದಲ್ಲಿ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದಂಥ ಮಹಿಳಾ ನಾಯಕಿಯರನ್ನ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಕೂರಿಸಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಗೌರವಪೂರ್ಣ ಒಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ಗೌರವ ಮಾಡುವ ಪೂರ್ವಕ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಅಭೂತಪೂರ್ವವಾದಂಥ ವೇದಿಕೆಯನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ತಾವು ಜನರ ಮಧ್ಯೆ ಕೂತ್ಕೊಂಡಂಥ ಜನನಾಯಕ ನಮ್ಮ ಅಬ್ದುಲ್ ಹಮೀದ್ ಮುಷ್ರಿಫ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ನಾನು ಈ ಮೂಲಕ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ಮಹಿಳೆಯರು ರಾಜಕಾರಣ, ನಾನೊಬ್ಬ ರಾಜಕಾರಣಿಯಾಗಿ ಅವ್ರವ್ರ ರಂಗದಲ್ಲಿ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ನಾನೊಬ್ಬ ರಾಜಕಾರಣಿಯಾಗಿ ರಾಜಕೀಯ ವಿಷಯವನ್ನು ನಾನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ಮಹಿಳೆಯರು ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಕೂಡ ತುಂಬ ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆ ಬೆಳಿಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ಒಬ್ಬ ಯಶಸ್ವಿ ಪುರುಷನ ಹಿಂದೆ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆ ಇರ್ತಾಳೆ ಅನ್ನೋದು ಎಷ್ಟು ಸತ್ಯನೋ, ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆ ಹಿಂದೆ ಕೂಡ ಮಹಿಳೆ ಹಿಂದೆ ಕೂಡ ಒಬ್ಬ ಪುರುಷ ಇರ್ತಾನೆ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಸತ್ಯ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು ಸೇರಿದ್ದೀರಿ. ನಾವು ಹುಡುಕಾಡಿದೀವಿ, ಸಮಾನತೆಯನ್ನು ಹುಡುಕಿದ್ದೀವಿ. ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬೈಬಲಲ್ಲಿ ಹುಡುಕಾಡಿದೀವಿ, ಕುರಾನ್ದಲ್ಲಿ ಹುಡುಕಾಡಿದೀವಿ, ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲೂ ಹುಡುಕಾಡಿದೀವಿ, ಎಲ್ಲ ಗ್ರಂಥದಲ್ಲೂ ಕೂಡ ಹುಡುಕಾಡಿದೀವಿ, ಸಮಾನತೆ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸಮಾನತೆ ಸಿಕ್ತು. ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಸಮಾನತೆ ಸಿಕ್ಕಿದ್ದು ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ. ಆ ಸಂವಿಧಾನದ ಮೂಲಕ ನಾನು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡುವಂಥ ಹಕ್ಕು ನನಗೆ ಸಿಕ್ತು. ಇಲ್ಲೆಲ್ಲ ವೇದಿಕೆ ಮೇಲಂತ ಕೂತ್ಕೊಂಡಂಥ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಕೂಡ ಹಕ್ಕು ಸಿಕ್ತು. ನಾವು ಸಮಾಜದಿಂದ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರೋಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದ್ದು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಂದ. ಇವತ್ತು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸಂವಿಧಾನ ರಚನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಸಮಾನತೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಹೋದರು. ಅದನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕಾದವರು, ಅದನ್ನು ಜಾರಿಗೆ ತರಬೇಕಾದವರು, ಅದನ್ನು ದಿನನಿತ್ಯದಲ್ಲಿ ಬಳಕೆ ಮಾಡಬೇಕಾದವರು ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ರಾಜಕಾರಣಿಗಳು, ನಿಮ್ಮಂಥ ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರು, ಸಮಾಜ ಸೇವಕರು. ಅಂಥ ಒಂದು ಗುಣ ಯಾರ ಹತ್ರ ಅದ ಅಂತ ಒಂದು, ಈಗ ನೀವು ಮನುವಾದಿಗಳು ಬಿಜೆಪಿ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ತಪ್ಪು ತಿಳ್ಕೊಬೇಡ್ರಿ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಮಾತಾಡಲೇಬೇಕಾಗಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮನುವಾದಿ ಕುಲ ಮತ್ತೆ ಹಳೆ ಕಾಲ ಹೆಂಗಿತ್ತು, ನಾವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೋಬೇಕು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅಂತ ಕಾಲವನ್ನು ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಮತ್ತೆ ತರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಬಿಜೆಪಿಯನ್ನು ಹೊಡೆದುಗೊಳಿಸುವಂಥ ಒಂದು ದಿಟ್ಟ ನಿರ್ಧಾರ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ತಗೋಬೇಕಾಗಿದೆ. ಅಂಥ ಕಾನೂನನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡುವಂಥ ನಮ್ಮ ಮುಷ್ರಿಫ್ ಸರ್ ಅಂತವರು ಇವತ್ತು MLA ಆದ, ಶಾಸಕರಾದ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿಯನ್ನು ಹೊಂದಿದಂಥ ಒಬ್ಬ ಸಾದಾ ಸೀದಾ ಮನುಷ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ತಪ್ಪಾಗಿಲ್ಲ. ಅಂಥವ್ರೊಬ್ಬರು ಶಾಸಕ ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ನಗರದಿಂದ ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ಸರಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕತ್ತೆ ನಮ್ಗೆ ಖುಷಿ ಆಗ್ತೈತೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಮಾತಾಡೋದು ಬೇಡ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಒಂದು ಪವರ್ ಸ್ಟ್ರಾಂಗ್. ಒಂದು ಸಲ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಮಾಡೇ ತೀರ್ತಾರೆ. ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಾಧನೆಗಳಿಗೆ ಒಂದ್ಸಲ ಅವ್ರು ಮೈಂಡ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಅವ್ರು ಅದನ್ನು ಸಾಧನೆ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ವೇದಿಕೆ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆ ಮೂಲಕ ವಿಚಾರ ಮಾಡ್ರಿ, ಒಂದು ಶಪಥ ಮಾಡ್ರಿ, ಒಂದು ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊರಿ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಾಗ. 2023ಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಮ್ಮ ಮುಷ್ರಿಫ್ ಸರೇ MLA ಆಗಬೇಕು, ನಮಗೆ ಮತ್ತೆ ಸಮಾನತೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ನಾನು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದಕ್ಕೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಸಾಧನೆಗಳು ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲ ರಂಗದಲ್ಲೂ ನೀವು ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು.
ಆ ಒಂದು ಕೀಳರ ಮೇಲೆ ನಾವು ಹೆಣ್ಮಕ್ಳಪ್ಪ ಒಳಗೆ ಕೊಡೋದು, ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಆ ಕೀಳರ ಮೇಲೆ ಹೋಗಿಸ್ರಿ, ಹೆಣ್ಣು ಶಕ್ತಿಶಾಲಿ, ಧೈರ್ಯವಂತೆ, ತಾಕತ್ತಂತೆ, ಅವಳು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದರೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿನೂ ಆಗ್ಬೋದು, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದಂಥ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ನಾಯಕರಿದ್ದಾರೆ, ಕಳ್ಳಿಮನಿ ಮೇಡಮ್ ಅವರಾಗಿರ್ಬೋದು, ಸುಜಾತಾ ಚಳವಾದಿ ಮೇಡಮ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಇವ್ರು ಮೇಡಮ್ ಅವರಾಗಿರ್ಬೋದು, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಮೇಡಮ್ ಅವರಾಗಿರ್ಬೋದು, ಅಪ್ಸರ ಮೇಡಮ್ ಆಗ್ಬೋದು. ಈಗ ಸಾಕಷ್ಟು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಮಹಿಳಾ ಸಾಧಕಿಯರಿದ್ದಾರೆ. ಆ ಒಂದು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ನಮ್ಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಬೇಕಾಗ್ಯದ. ನಾವು ಮುಂದೆ ಓಡ್ತೀವಿ ಇಲ್ಲಂತಲ್ಲ, ನಾವು ಗುರಿ ಮುಟ್ತೀವಿ, ಆದ್ರೆ ನಮ್ಗೊಬ್ರು ಸಪೋರ್ಟ್ ಬೇಕು, ನಮ್ಗೊಬ್ರು ಸಹಕಾರ ಬೇಕಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬೇಕಿಲ್ಲ, ನಮ್ಗೊಂದು ಸಪೋರ್ಟ್ ಬೇಕಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅಂತ ಒಂದು ಶಕ್ತಿ, ಒಂದು ಸಪೋರ್ಟ್, ನಮ್ಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡುವಂಥವ್ರು ನಮ್ಮ ಮುಶ್ರೀಫ್ ಸರ್ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಬೆಂಬಲ ಕೊಡೋಣ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟರೆ ಅವ್ರು ನಮ್ಗೆ MLA ಅವರಾದ್ರೆ ನಾವು ಬರ್ಬೋದು, ಇಲ್ಲೇ ಆಫೀಸ್ ಅದ, ನೀವೆಲ್ಲ ನೋಡಿರಿ, ಬಂದು ನಿಮ್ಮ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಕೆಲಸಗಳನ್ನ ನೀವು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು. ಇನ್ನು ಬೇರೆಯವ್ರು MLA ಅದಾರ, ಅವ್ರ ಆಫೀಸ್ ನೋಡಿರಿ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಇಲ್ಲಿದ್ದವ್ರು ಯಾರೇ, ಇಲ್ಲಿ ಬಿಜಾಪುರ MLA ಅವ್ರು ಅದಾರಲ್ಲ, ಅವ್ರ ಮುಖಾರೆ ನೋಡಿದ್ರೆ ನೀವು ಯಾರೇ ಇಲ್ಲ, ಬರೀ ಮೊಬೈಲೇ ನೋಡ್ತೀವಿ. ಅದು ಎಂಥದ ಜಾತಿ ಮಕ್ಕಳು ಬಂದು ಜಗಳ ಹಚ್ಚೋದು, ಕೋಮುಗಲಭೆಗಳು ಮಾಡೋದು, ಹೆಣ್ಮಕ್ಳಂತೂ ಹೊರಗೆ ಬರೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲ, ಅತ್ಯಾಚಾರಗಳಾಗಕತ್ತಾವ. ಮೊನ್ನೆ ಒಂದು 60 ವರ್ಷದ ಮುದುಕಿ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗಿದೆ, ಇವತ್ತು ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗಿದೆ. ಅಂಥ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಬಿಜಾಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಗುಂಡಾಗಿರಿ ನಡೆದದ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಮತ್ತೆ ಸಮಾನತೆ ಬರಬೇಕು, ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ತಲೆ ಹೊತ್ಕೋಬೇಕು, ಎತ್ತು ತಿರುಗಾಡಬೇಕು, ನಾವು ಕೈಪಲ್ಯ ತರಬೇಕು, ಕಿರಾಣಿ ಸಂತಿ ತರಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮುಶ್ರೀಫ್ ಸರ್ ಅವ್ರು MLA ಆದ್ರೆ ನಮ್ಗೊಂದು ಧೈರ್ಯ ಇರ್ತೈತೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛಪಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತೆಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗೋನು, ಎಲ್ಲರೂ ಪಕ್ಷ ಕಟ್ಟನು, ಮನೆಗೆ ಹೋಗೋನು. ಒಂದು 20 ರಿಂದ 31 ತಿಂಗಳ ಟೈಮ್ ಮೀಸಲು ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಇಟ್ಟಿವಿ ಅಂದ್ರೆ 5 ವರ್ಷ ನಾವು ಆರಾಮಿರ್ಬೋದು. ಒಂದೇ ಒಂದು ತಿಂಗಳು 30 ದಿವಸ ನಾವು ಟೈಮ್ ಇದಕ್ಕೆ ಮೀಸಲಿಟ್ಟಿವಿ ಅಂದ್ರೆ, ಒಬ್ಬ ಶಾಸಕರು ನಾವು ತಂದೀವಿ ಅಂದ್ರೆ 5 ವರ್ಷ ನಾವು ಆರಾಮಿರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡ್ಕೋಬೋದು. ನಾವು ಕೂಡ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಆಗ್ಬೋದು, ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತಿ ಆಗ್ಬೋದು, ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಒಂದು ನೌಕರಿ ಏನೋ ಒಂದು ಕೆಲಸಗಳಿದ್ರೆ ಮುಸ್ಲಿಂ ಸರ್ ಕಡೆ ಬಂದ್ರೆ ಆರಾಮಾಗಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ನಿದರ್ಶನ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಮ್ಯಾಲೆ ಕೂಡಿಸಿ ಅವ್ರು ಕೆಳಗಡೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಅದು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ನಿದರ್ಶನ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡ್ಲಾರ್ದ ಇನ್ನೂ ಬಹಳಷ್ಟು ವಿಷಯ ಮಾತಾಡೋದು, ನನಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಭಾಷೆ ಮಾತಾಡೋದು ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನನ್ನದೇ ಒಂದು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ. ಎಲ್ಲ ತಾಯಂದರಿಗೆ, ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ನಾನು ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದೇನಂದ್ರೆ 2023ಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮುಶ್ರೀಫ್ ಸರ್ MLA ಮಾಡ್ರಿ, ಮತ್ತು ಮಹಿಳಾ ಸಮಾನತೆ ಮತ್ತು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಹಕ್ಕನ್ನ ನಮ್ಮ ಮುಶ್ರೀಫ್ ಸರ್ ಕೊಡಿಸ್ತಾರಂತ ನಾನು ಮತ್ತೆ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಆಯೋಜಕರು ಆದಂತಹ ಅಬ್ದುಲ್ ಅಹಮದ್ ಮುಶ್ರೀಫ್ ಸರ್ ಅವರೇ, ಹಾಗೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ನನ್ನೊಟ್ಟಿಗೆ ವೇದಿಕೆಯನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಂತಹ ಸುಜಾತಾ ಕಳ್ಳಿಮನಿಯವರೇ, ವಿದ್ಯಾರಾಣಿ ತುಂಗಳವರೇ, ಅಪ್ಸರ ಬೇಗಂ ಚಪ್ಪರ್ ಬಂದವರೇ, ಹಾಗೂ ನನಗೆ ಪರಿಚಯ ಇರುವಂತಹ ಅನೇಕ ಮಹನೀಯರು ಎದುರುಗಡೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ. ಎಲ್ಲ ನನ್ನ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರೇ ಹಾಗೂ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರೇ, ಇವತ್ತು ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ತುಂಬ ಸಂತೋಷದ ಸಂಗತಿ ಅಂತ. ಮುಷರಫ್ ಸರ್ ಅವರು ಇಷ್ಟು ಮಹಿಳೆಯರನ್ನ ಒಂದು ಕಡೆ ಸೇರಿಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅದು ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿರುವಂಥದ್ದು ಅಂತ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕೂತಂತಹ ಮಹಿಳೆಯರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಮ್ಯುನಿಟಿಯಿಂದ ಬಂದಂತಹ ಮಹಿಳೆಯರು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾವು ಮಹಿಳೆ ಅಂತ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಪರಿಕಲ್ಪನೆ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಅದು ಬಹಳ ಇವತ್ತಿಗೆ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನನಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಯಿತು. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ನಾನು ಎಲ್ಲ ನನ್ನ ತಾಯಂದಿರಿಗೆ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆಯ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಅಂತ. ಹೆಣ್ಣು, ಆ ಹೆಣ್ಣಿನ ಬಗೆಗಳನ್ನು ಅನೇಕ ಮಹನೀಯರು ಮಾತನಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ. ನಾನು ಮೊದಲಿಗೆ ಒಂದು ವಚನವನ್ನ, ಗೊಗ್ಗವ್ವೆಯ ಒಂದು ವಚನವನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ನಾನು ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ. ಗೊಗ್ಗವ್ವೆ 12ನೇ ಶತಮಾನದ ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯ ಮಹಿಳೆ ಆಕೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಮೊಲೆ ಮುಡಿ ಬಂದಡೆ ಹೆಣ್ಣೆಂಬರು, ಮೀಸೆ ಕಾಸೆ ಬಂದಡೆ ಗಂಡೆಂಬರು. ಈ ಉಭಯದ ಜ್ಞಾನ ಹೆಣ್ಣು ಅಲ್ಲ
ಗಂಡು ಅಲ್ಲ ಅಂತ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಇಬ್ರು ಅದೇವು, ಗಂಡ ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರ, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರ. ಅವರಿಗೆ ನಾನು ಹೆಣ್ಣು ಅನ್ನೋದು ಹೇಗೆ ಪ್ರಜ್ಞೆ ಮೂಡುತ್ತ ಅಥವಾ ಗಂಡು ಅನ್ನೋದು ಹೇಗೆ ಪ್ರಜ್ಞೆ ಮೂಡುತ್ತ ಅನ್ನೋದನ್ನ ಆಕೆ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾಳಲ್ಲಿ. ಒಳಗೆ ಸುಳಿವ ಆತ್ಮ ಹೆಣ್ಣು ಅಲ್ಲ ಗಂಡು ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ. ನಾನು ಉಸಿರಾಡೋದಾಗ ಆ ಉಸಿರು ನನಗೇನಾದ್ರೂ ಹೇಳುತ್ತಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾಳೆ. ನಾನು ಹೆಣ್ಣು ಹೆಣ್ಣು ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ಅಥವಾ ನಾನು ಗಂಡು ಗಂಡು ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾಳೆ. ಏನು ಹೇಳಲ್ಲ, ಅದನ್ನ ನಾವೇ ರೂಪಿಸಿಕೊಂಡಿರೋದು ಅಂತ ಹೇಳಿ. ಹೆಣ್ಣು ಹೆಣ್ಣಾಗಿ ರೂಪುಗೊಳ್ಳೋದು ಅದು ಗಂಡಿನಿಂದ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆದ್ರೆ ಗಂಡು ತಾನಾಗೆ ಆತ ಪುರುಷ ಅಂತ ಹೇಳಿ ತನ್ನನ್ನ ತಾನು ತೋರಿಸ್ಕೋತಾನೆ. ಆದ್ರೆ ನಾವು ಹೆಣ್ಣಾಗೆ ನಮ್ಮನ್ನ ನಾವು ದಮನಕ್ಕೆ ಈಡು ಮಾಡ್ತಾನೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಆಕೆ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಹೆಣ್ಣು ಆಕೆ ಒಳಗೆ ಸುಳಿಯುವ ಆತ್ಮ ಹೆಣ್ಣು ಅಲ್ಲ ಗಂಡು ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ. ಎಂತಹ ಅದ್ಭುತ ಕಲ್ಪನೆ ಆ ತಾಯಿದು. 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿಯೇ ಇಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನಿಟ್ಟಂತಹ ಆ ತಾಯಿಯನ್ನ ನಾನು ತುಂಬಾ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿ ಆಕೆಯನ್ನ ನಾನು ಇಲ್ಲಿ ನೆನೆಯೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಅಂತ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಈ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆ ಅಂತ ಬಂದಿರೋ ಹಿನ್ನೆಲೆಗಳು ಆ ಕುರಿತು ಮಾತನಾಡ್ತವೆ ಅಂತ. ಒಬ್ಬ ಬರಹಗಾರ್ತಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಸಿಮೋನದ ಬೋವಾ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆಕೆ ತನ್ನ ಬರಹದಲ್ಲಿ ಬರೀತಾಳೆ. ಆಕೆ ಬರೆದಿರುವಂತಹ ಬರಹ, ಆ ಗ್ರಂಥದ ಹೆಸರು ದಿ ಸೆಕೆಂಡ್ ಸೆಕ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆ ದಿ ಸೆಕೆಂಡ್ ಸೆಕ್ಸ್ ಅನ್ನುವಂತಹ ಪುಸ್ತಕದೊಳಗೆ ಆಕೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾಳೆ ಅಂತಂದ್ರ, ಹೆಣ್ಣು ಆಕೆಯನ್ನ ಹೇಗೆ ರೂಪುಗೊಳಿಸಿತು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾಳೆ ಆಕೆ. ಪುರುಷ ತನ್ನನ್ನ ತಾನು ಮಾನವ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೆಸ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಹೆಣ್ಣು ಆಕೆಯನ್ನ ನಾವು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಅಥವಾ ಮಹಿಳೆ ಅಥವಾ ಸ್ತ್ರೀ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಆಕೆಯನ್ನ ಗುರುತಿಸ್ತೀವಿ. ಮಾನವರು ಅಂದಾಗ ಧನ್ಯವಾದಗಳು. ತಾವೆಲ್ಲ ಪ್ರೀತಿಪೂರ್ವಕವಾದ ಚಪ್ಮೈಕ ಭಾವಚಿತ್ರ ಹಾಗೂ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಚಪ್ಪಾಳೆ ಮುಖಾಂತರ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ಕೊಂಡೆ. ಇದ್ದೇವೆ. ಮುಂದಿನ ಸನ್ಮಾನಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮ ಸಾಧನೆಯನ್ನ ತೋರಿದ ಸಹೋದರಿಯರನ್ನ ಇಲ್ಲಿ अभिनंदित सामूहिक मजलिस को, इस प्रोग्राम को खूबसूरती बख्शने वाले मेरे सामने बैठने वाली बहनें, आप तमाम के लिए दिली दुआओं के साथ मैं आज के इस मुबारक शाम यानी वुमेन्स डे महिला दिनाचरण के शुभाशयಗಳು और मुबारकबादी पेश करती हूँ। आज इस स्टेज को देखकर यहाँ बैठे हुए मेरी बहनें और साथ ही नीचे कुर्सियों पर बैठे हुए ये रंगारंगी खूबसूरत माहौल, कहीं बुर्का है तो कहीं साड़ी है, कहीं नकाब है तो कहीं बिंदिया है, ये खूबसूरत माहौल देखकर आज दिल बड़ा खुश हो रहा है और फख्र कर रहा है कि मैं इंडियन हूँ और ऐसे मुल्क की शहरी हूँ जहाँ की तहजीब देखने के लिए पूरी दुनिया यहाँ पर आती है। और पूरी दुनिया की तहजीब आज मेरे बड़े भाई मोहतरम हमीद मुशरिफ साहब ने बीजापुर के इस मोहल्ले में जमा करके दिखाया है। मंदिर मस्जिद चर्च यहाँ के एक जहती की जमानत है। स्टेज पर बैठे मेरी बहनें गौर फरमाएं, आज हमें और आपको जमा कर बिठाने वाले मेरे भाई की तरफ से ये मैं उम्मीद के जोशार पेश करती हूँ कि हमारी ये जो यूनिटी है, ये जो हमारा मिलन है, ये हमीद भाई के अंदर हमेशा ऐसा ही रहेगा। मंदिर मस्जिद चर्च यहाँ के एक जहती की जमानत है। दुनिया भर के ज़ाहिर आके करते हमारी जियारत है। देख
सबके लबों पे मुस्कान, देख के हमको सजती है सबके लबों पे मुस्कान। आओ आओ तुमको बताऊं क्या है हिंदुस्तान, आओ आओ तुमको बताऊं क्या है हिंदुस्तान। खेत है इसके सोने के तो चांदी के खलियान। मेरी माएँ और बहनें, वक्त की नज़ाकत का ख्याल रखते हुए मेरे एक भाई ने मुझे इशारतन कहा ऐसे मेरा टाइम कम है, इसीलिए फिर भी शुक्र अदा करती हूँ कि आज मेरी इन बहनों के साथ दो कलिमात अदा करने का मुझे भी मौका मिला है। क्योंकि ये महफिल देखकर मैंने कई इज्तिमा किए, तफसीर के बयानात किए, मगर ऐसी हसीन महफिल जो तमाम तहजीबों की गंगा जमनी मिलन है, आज इस स्टेज से मैं देख रही हूँ। सच कहूँ तो औरतों की जो इज्जत है, इसके ताल्लुक से मेरी बहनों ने बहुत सारी बातें बता दी है कि औरत क्या है, क्या कर सकती है। शॉर्टकट में इतना कह सकती हूँ कि कोई ना कोई हमें खासियत है, कुछ ना कुछ हमें क्वालिटी है, जिसके बिना पर हर मजहब ने, हर धर्म ने, हर मजहब और हर धर्म ने हमें इज्जत बख्शी है। वो क्या है उसका अंदाज हमें नहीं है, पर मजहब को अंदाज है, उसके नबियों को अंदाज है, उनके बड़ों को अंदाज है कि औरत और बेटी में क्या हिम्मत है और क्या ताकत है। कहीं बीबी फातिमा की इज्जत के लिए हजरत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ के खड़े होते, तो कहीं लक्ष्मी की सूरत में पूजा जाता है। इसी तरह मिसाल ज्यादा देने के लिए मेरे वक्त नहीं है, मगर मेरी बहनें शॉर्ट में समझाना चाहती हूँ कि हर मजहब जो औरत को इज्जत देता है, उसकी वजह है कि हमें कोई ताकत और हिम्मत है। मेरी बहनें, आज का ये जो दौर है, ये एक बड़ा कठिन और मुश्किल दौर है। मैं डायरेक्ट अपने पॉइंट पर आती हूँ, मेरी बात को गौर से सुने। औरतें बड़ी होशियार और चालाक होती हैं। बारिश आने से पहले छाते का इंतजाम करती हैं, बारिश आने से पहले प्याज सुखाते हैं, अनाज को बराबर स्टॉक करती हैं। तो जो परेशानियों की बारिश है, छोटी छोटी सूरतों में हमें नजर आ रही है कि गैस की महंगाई से लेके बच्चों की एजुकेशन से लेके हर लाइन में, कहीं आधार कार्ड की सूरत में है तो कहीं नोटबंदी की सूरत में है। जो परेशानियां हमने झेली है इन दिनों में, वो तो हम भूल नहीं सकते। और खास करके वो परेशानी कि 30 दिन तकरीबन धूप में पंडाल में बैठने की परेशानी, तो शायद मैं और आप कभी नहीं भूलेंगे। शायद याद आ गया कि एनआरसी का टाइम, दोबारा याद दिलाती हूँ कि एनआरसी के वक्त में जो हम पर मुश्किलात आई, वो मैं और स्टेज पर बैठी कोई भी मेरी बहन भूल नहीं सकती। तो मेरी बहनें, आज का जो माहौल है, सरकार तो दूर, आलिमा होकर ये क्यों बातें कर रहे, आप बाद में सोचिए। मैं जरूरी समझती हूँ कि सरकार तो दूर, अपने घरों में, अपने रिश्तों में वो मोहब्बत, वो दर्द बाकी नहीं है कि कोई किसी का दुख सुन सके, किसी की परेशानी को समझ सके। आज देखिए कि भाई बहन में एक दर्द और एक जो अपने अंदर एहसास चाहिए था, वो कम हो गया है। इसको समझा सकती हूँ। राखियों की दुकानों में ग्राहक नहीं, राखियों की दुकानों में ग्राहक नहीं, देख चाहत की महंगाई मेरे देश में। आज ये माहौल है कि हर चीज में परेशानी है, हर चीज में मुश्किलात है, मगर इन परेशानियों में, इन मुश्किलात में जो हमारी हिम्मत बनकर, जो हमारा सहारा बनकर, जो हमारी एक ताकत बनकर मुसलसल काम करने वाली शख्सियत, हर हाल में, हर मौसम में, धूप, बारिश, सर्दी, दिन रात, बिगैर थके, बिगैर रुके, पब्लिक से बदले की उम्मीद नहीं रखते हुए, लोगों के उल्टी सीधी बातों की परवाह न करते हुए जो शख्सियत हमारे दरमियान ताकत बन के खड़ी है,
वो मेरे भाई हमीद मुशर्रफ साहब हैं। और हाँ सुनिए, मैं कालिमा होते हुए झूठी तारीफ करना मेरे शान के काबिल नहीं है। मैंने जो देखा उसको कहती हूँ। कुछ वक्त आया था एनआरसी का, जहाँ पर जरूरत थी लीडर्स की, जहाँ पर जरूरत थी दुख को सुनने वालों की, जहाँ पर जरूरत थी हमारे औलाद की हिफाजत की जमानत देने वालों की, जहाँ पर जरूरत थी हमारे शोहरों की हिफाजत की जमानत देने वालों की, उस वक्त मुसलसल खाने का इंतजाम करते हुए, पंडाल का इंतजाम करते हुए, हर औरत को फ्रूट्स बांटते हुए, हर औरत को हिम्मत देते हुए जो शख्सियत आके हमारे दरमियान 30 दिन खड़े रही, वो यही मेरे भाई। और दूसरी बात, ये तो इज्तिमाई बात हुई, मेरी पर्सनल बात मैं बताती हूँ। मेरी पर्सनल बात, मैं एक बापर्दा औरत, मैं अभी अभी मजलिसों में आ रही हूँ, ये भी हमीद भाई की तरफ से आ रही हूँ, क्योंकि जब एनआरसी का माहौल था उन्होंने पहली मर्तबा ऐसे स्टेज पे मुझे खड़ाया था, भयानक के स्टेज से निकाल के। और उम्मीद करती हूँ कि इस तरह मैं इन मजलिसों में आकर अपना करियर इंशाल्लाह मुल्क के लिए भी लगाऊंगी। मेरा पर्सनल मामला मैं आपको बताती हूँ ताकि आप औरतें समझे, मुसलमान औरतें और मेरी दीगर मजहब की औरतें, कि एक काम करने वाला इंसान कितना इम्पोर्टेंट होता है। मेरा कुछ मसला आ गया जिसकी वजह से मुझे पुलिस स्टेशन जाना था, और मैं ठहरी पर्दे वाली औरत, जाना तो दूर, नाम भी मुश्किल है ना लेने के लिए मुसलमानों के लिए। पुलिस स्टेशन जाना बोले तो बहुत बड़ी बात, जा नहीं सकते थे, पर मसला था कि जाना ही था। मैंने हिम्मत की और मुझे मालूम था कि हमीद भाई से बात करूंगी तो हिम्मत मिलेगी। मैंने फोन से एक कॉल किया, भैया मेरी परेशानी ऐसी है। कहा आपा बेधड़क जाओ, कहा आपा बेधड़क जाओ। भैया कैसे जाऊं, मैंने उसके अंदर कभी कदम रखा नहीं, मैं पहचानती नहीं कि वहाँ का क्या चीज क्या होती है। कहा भैया आप जाओ, आपा आप जाओ, देखिए अंदर क्या आसानी होती है, कोई मुश्किल काम नहीं है, आप आगे बढ़िए, आपका भाई आपके साथ है। तो मैंने बस अल्लाह से दुआ करते हुए स्टेशन पे कदम रखा, अल्लाह ने मेरा काम पूरा कर दिया और बड़ी कामयाबी के साथ मैं वहाँ से लौट कर आई। ये भी अल्लाह का फजल है। मेरी बहनें, औरत की हिम्मत को दबाने वाले तो बहुत लोग हैं, औरत की ताकत को नहीं समझने वाले तो बहुत लोग हैं। देखिए ना, गौर कीजिए, जो मर्द हमें गिराते हैं, जो मर्द हमें दबाते हैं, जो समाज हमें कुचलने की कोशिश करता है, वो तो हमारी कोख से जन्म लेता है, वो तो उसको तो ठिकाना हम 9 महीने देते हैं, उसका ठिकाना हमारी कोख 9 माह बनता है। अपने खून से उसको हम रिस्क पहुंचा के उसकी बॉडी बनाते हैं। और सुनिए, हमारी बोल से वो बोलना सीखता है, हमारी उंगली को पकड़ के चलना वो सीखता है, बाद में एहसास दिलाता है कि तुम क्या जानती हो। ऐसे तो बहुत मिलेंगे, मगर मेरी बहनें, आज हमारे दरमियान जो हमीद मुशर्रफ भाई बैठे हुए हैं, उन्होंने आज ये प्रोग्राम को सजाकर, ये सोनिया गांधी और दीगर रहनुमाओं की तस्वीर को हमारे सामने दिखाकर बताया है कि बीजापुर के जो बहनें हैं, बीजापुर के जो लेडीज हैं, चाहे हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, चाहे किसी भी कास्ट के हो, मेरी बहनें भी ऐसे बैलेंस कराना है, बीजापुर की बहनें भी ऐसे बैलेंस से सजना है। मेरी बहनें, हम उम्मीद करते हैं कि हम अमित भाई की उम्मीद पर पूरा खरा उतरेंगे और बारिश आने से पहले छाता पकड़ने का इंतजाम करेंगे। यानी अब तक जो हमने जुल्म सतम गवर्नमेंट से सहे हैं, जो हमने सरकार से सहे हैं, बहुत हो चुका। हमने तो अमित भाई इलेक्शन में जीते या न जीते, गवर्नमेंट की कुर्सी पर बैठे या नहीं बैठे, वो हमको मकसद नहीं, हमारे दिलों पर उन्होंने राज किया है, आप सबके दिलों पर उन्होंने राज किया है। किसी गरीब से गरीब औरत को भी कोई जरूरत पड़ती तो मैं इज्तिमा में रहती हूँ, सुनते देती हूँ कि हमीद भैया पास जाएंगे, चलो जी, इज्तिमा में सुनती हूँ मैं, मुश्किल है तो बोलती हमीद भैया पास जाएंगे, चलो जी, कोई दूसरा काम हो हमीद भैया के पास जाएंगे, चलो जी। एक हर लाइन से हम सबके एक जिम्मेदार बने, हम सबके लिए एक लीडर बने, हम सबके अगली मर्तबा स्टेज पर हम बैठने वाली बहनें हमीद भाई और उनके ग्रुप को स्टेज पर बैठा के सम्मान करें इंशाअल्लाह। मेरी बहनें, वक्त की किल्लत है, औरत को बनने का मुकाम, वो क्या बनना है, कैसे बनना है। इंदिरा गांधी जी, एक औरत पूरे मुल्क पर हुकूमत कर सकती है, तो क्यों ना हम भी वो वक्त लाए कि हमीद भाई के अंडर काम करते करते एक वक्त वो भी आ जाए कि बीजापुर
बीजापुर की कोई सिटीजन, बीजापुर की कोई शहरी पार्लियामेंट में बैठी हुई है। इंशाअल्लाह कहना तो बहुत कुछ है। मेरी तमाम मुसलमान बहनों की तरफ से, मेरी तमाम दीगर बहनों की तरफ से मैं हमीद भाई और उनके ग्रुप का शुक्रिया अदा करती हूँ और साथ ही साथ ये कहती हूँ कि राखी बंधवाने के दिन, राखी बंधा जाने के काबिल जो हाथ है पर ಹೇಳ್ರಿ ಯಾವುದು ಕೈ ಅಳಕತ್ತಿಲ್ಲಲ್ರಿ ಹೇಳ್ರಿ ಯಾವ ಕೈಗೆ ರಾಖಿ ಹಾಕ್ತೀರಿ ಜೋರಾಗಿ ಹೇಳ್ರಿ ಸ್ವಲ್ಪ ಮಲಕೈಗೆ ಯಾರು ಮಲಕೈ ಬೇಕು ನಿಮಗೆ ಹಮೀದ್ ಅಣ್ಣ ಕೈ ಬೇಕಂತ ಹೇಳಕ್ತಾರ ನೋಡ್ರಿ बहनों की इज्जत देखिए, बहनों की इज्जत शायद के खुद के भाई बैठ के ये मुकाम और इज्जत देते जो आज भाई ने हम सबको दिया। पूरे गांव के बहनों को मजहब नहीं देखा, कुछ अमीरी गरीबी नहीं देखी, हर एक उन्होंने इज्जत देना सोची। अल्लाह ताला उनको कबूल फरमाए और कौम और मिल्लत के लिए, हर मजहब के लिए ताकत बनाए, हर मजहब की उम्मीद पर खरा उतराए। आमीन या रब्बल आलमीन। ಧನ್ಯವಾದಗಳು.